वजन कमी करणारे काही मोजकेच पदार्थ असे असतात ना, की खाल्ल्यानंतर मिनिटभर आपला विश्वासच बसत नाही, की हा पदार्थ खरंच वजन कमी करण्यासाठी मदत करतो. आजची ही टिक्की आणि हा सॉस दिसायला जरी फॅन्सी दिसत असले ना, तरीसुद्धा बनवायला अगदी सोपे आहे. घरच्या साहित्यात तयार होणारे आहे. तुम्ही कुठल्यातरी महागड्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटला टिक्की आणि त्यासोबत सॉस खाल्ला असेल ना, त्यापेक्षाही जास्त चविष्ट लागणार आहे. विशेष म्हणजे मार्केटमधून विकत न आणता घरच्या साहित्यामध्ये तुम्ही सहज तयार करू शकता. वजन कमी करण्यासाठी मदत करतो. भरपूर पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. तर इथे आपल्याला सर्वात आधी पालक लागणार आहे. मी मूठभर पालकची पानं घेतलेली आहे. देठाचा वापर करायचा नाही. स्वच्छ धुवून घ्यायची आणि जशी मी व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे अगदी बारीक तशीच चिरून घ्यायची. एका मोठ्या बाउलमध्ये आपल्याला ही पालक काढायची आहे. प्रोटीनसाठी इथे मी 125 ग्रॅम पनीरचा वापर करते आहे. पण तुम्हाला सोया चंक्स वापरायचे असेल तर गरम पाण्यामध्ये सोया चंक्स उकळून घ्यायचे, पाणी पिळून घ्यायचं आणि मिक्सरला जाडसर फिरवून तेही तुम्ही वापरू शकता. आता एका चॉपरमध्ये आपल्याला लसूण आणि आलं चॉप करून घ्यायचं आहे. पण जर का तुमच्याकडे लसूण आल्याची तयार पेस्ट असेल तर त्याचाही वापर तुम्ही करू शकता. पण इथे मी चॉप करून यासाठी घेते आहे कारण छोटे छोटे जे लसूण आल्याचे तुकडे असतात ना, ते या टिक्कीमध्ये चवीला छान लागतात. आता हे सुद्धा आपण यामध्येच एकत्रित करून घेऊया. एक-एक करून आपण सर्व यामध्येच एकत्रित करतो आहे. यानंतर एका मध्यम आकाराच्या कांद्याचे कापसुद्धा मी चॉपरला चॉप करून घेते आहे. सर्व मी बारीक चॉप करून यासाठी वापरते आहे. त्यामुळे टिक्कीला बाइंडिंग छान येते. खूप जाडसर चिरलेल्या भाज्या घालाल ना, तर टिक्कीला नीट बाइंडिंग राहत नाही. मध्ये-मध्ये टिक्की जी आहे ना, ती तुटल्यासारखी होते. कारण आपण तव्यावर याला शेकतो ना, त्यामुळे याला बाइंडिंग नीट असायला हवी. यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. थोडी हळद घालते आहे. 2 मोठे चमचे धनेपूड घालायचं. तिखटपणासाठी चिली फ्लेक्स घालते आहे. मिक्स हर्ब असतील तर ते घाला, नसेल तर स्किप करू शकता. सोबतच चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 मोठे चमचे बेसन पीठ घालायचं आहे आणि सर्व छान मिसळून घ्यायचं. तुम्हाला इथे जर तांदळाचं पीठ वापरायचं असेल तर कुरकुरीतपणा देण्यासाठी 2 चमचे तुम्ही तांदळाचं पीठ घालू शकता. तांदळाचं पीठ हे ग्लुटन फ्री असतं, त्यामुळे तुम्ही वेट लॉससाठी ते वापरू शकता. तर तुम्हाला घालायचं असेल तर घाला. मी इथे फक्त बेसनचा वापर केलेला आहे. अगदी थोडं ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे आणि परत छान मिसळून घ्यायचं. तर टिक्कीसाठीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. छान चोळून-चोळून एकजीव करायचं. म्हणजे काय होतं, भाज्यांना पाणी सुटतं आणि याला बाइंडिंग छान येते. जर का तुम्हाला थोडं बेसन पीठ कमी वाटत असेल, असं वाटत असेल की टिक्की तुटते आहे, बेसनाचं प्रमाण कमी झालेलं आहे, तर थोडं बेसनाचं प्रमाण तुम्ही अजून वाढवू शकता. सुरुवातीला मी याला मुठ्याचाच आकार दिलेला आहे. शेकत असताना याला चापट करून आपण टिक्कीचा आकार देऊया. आणि पांढरे तीळ तुम्हाला मिश्रणात घालायचे असेल तर तुम्ही मिश्रणात घालू शकता किंवा टिक्की शेकत असताना मी वरून तीळ लावणार आहे. जेव्हा तीळ असे भाजल्या जातात ना, तेव्हा त्याची चव काही वेगळीच येते. तुम्ही त्या पद्धतीने ट्राय करू शकता किंवा तुम्हाला मिश्रणात घालायची असेल तर मिश्रणातही घालू शकता. पॅनमध्ये थोडं बटर घालायचं. अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटला जसा सॉस मिळतो तसा बनवायचा असेल तर थोडं बटर आपल्याला वापरावं लागेल किंवा तुपाचाही वापर करता येईल, काहीच हरकत नाही. 3 ते 4 लसूण पाकळ्या घालायच्या, 2 ते 3 काजू घालायचे, आलं घालायचं आणि 1 काश्मिरी लाल मिरची घालायची. यानंतर 2 मध्यम आकाराचे टोमॅटो मध्यभागून चिरून घ्यायचे. लाल कलरचे घ्या, म्हणजे सॉसला रंग खूप मस्त येतो. आणि हे सुद्धा आपल्याला यामध्ये असे पालथे करून घालायचे आहे. आता आपल्याला यामध्ये थोडासा पुदिना घालायचा आहे. झाकून ठेवायचं आणि याला मस्त भाजून घ्यायचं आहे. याला डाग पडायला हवे, त्यामुळे याला एक ना स्मोकी फ्लेवर येतो. मध्ये-मध्ये आपल्याला पलटवत राहायचं आहे आणि याची साल काढण्याची अजिबात गरज नाही आहे. वाटल्यानंतर सालसुद्धा यासोबतच वाटल्या जाते. आता याला पलटवून घेते आहे आणि यामध्ये आता आपल्याला कोथिंबीरचे देठसुद्धा घालायचे आहे. मी सुरुवातीला घालायला विसरले होते ना, म्हणून आता घालते आहे. तुम्ही सुरुवातीलाही घालू शकता. बघा, आता इथे मी ना उलट-पलट करून या टोमॅटोला मस्त भाजून घेते आहे. जेवढे हे छान भाजले जातील ना, तेवढाच या सॉसला चव खूप मस्त येते. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. परत छान मी मिसळून घेते आहे. परत झाकण ठेवायचं. तर ही प्रोसेस आपल्याला 1 ते 2 वेळा करावी लागेल आणि हा सॉस बनवून तुम्ही आठवड्याभरासाठी फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. मिक्स हर्ब यामध्ये घालायचे आहे आणि सोबतच चिली फ्लेक्स तिखटपणासाठी घालायचे किंवा तुम्ही हिरवी मिरचीचा वापर करू शकता. पण हिरवी मिरची घातल्यामुळे ना रंगामध्ये फरक पडतो. त्याऐवजी आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे. त्यामुळे सॉस तिखटही होत नाही आणि रंगसुद्धा खूप मस्त येतो. आता हे सर्व जे आहेत ना भाजलेलं, हे गार झाल्यानंतरच मिक्सरला घालायचं आहे. गरम-गरम वाटायचं नाही. यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. लिंबाचा रस पिळायचा. छान फ्रेश असा फ्लेवर येतो. आता इथे बघा, आपण टोमॅटोसुद्धा घातलेले आहे आणि लिंबाचा रस.
तो आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे खजूर वापरायचा आहे. कारण हा सॉस आपण वेट लॉससाठी बनवतो आहे, त्यामुळे साखर किंवा गुळाचा वापर आपण इथे करू शकत नाही. त्याऐवजी तुम्ही इथे खजूरचा वापर करायचा आहे. वजन कमी करत असताना गोडपणामध्ये तुम्ही काय वापरू शकता, तर गूळ आणि साखर नाही, तर तुम्हाला खजूर वापरायचं आहे. आणि बघा इथे सॉस तयार झालेला आहे. एकदा तुम्ही खरंच हा सॉस बनवून बघा, तुम्ही वारंवार बनवाल. आणि याच रेसिपी बरोबर नाही, तुम्ही दुसऱ्या कुठल्याही रेसिपी बरोबर, मग तुम्ही वेट लॉस रॅप बनवत असाल, रोल्स बनवत असाल ना, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा सॉस बनवून वापरू शकता. एकदा खरंच ट्राय करून बघा. आता जे मुठ्या पण तयार करून घेतलेले होते ना, त्याला असं चापट करून टिक्कीचा आकार द्यायचा आहे. आणि याला शक्य तेवढं चापट करायचं आहे, म्हणजे आतपर्यंत छान शेकल्या जातात. यामध्ये बेसन आहे ना, ते कच्चं राहिलं तर पोट बिघडेल. म्हणून आपल्याला नीट शेकायचं आहे आणि गॅस अगदी मंद आचेवर ठेवायचा. मी इथे इंडक्शनवर बनवते आहे. सुरुवातीला तवा मध्यमच गरम करून घ्यायचा आहे. खूप कडकडीत गरम कराल ना, तर वरून टिक्की भाजल्यासारखी तर दिसेल, जळूसुद्धा शकते आणि आतमध्ये कच्चीच राहील. जर तुम्ही अगदी गार तव्यावर टिक्की घालाल, तर नॉनस्टिक तवा जरी वापरला असेल ना, तरीसुद्धा टिक्की मऊ पडते आणि चिकटून पडू शकते, तुटूसुद्धा शकते. त्यामुळे सुरुवातीला मध्यम आचेवर शेकून घ्यायची दोन्ही बाजूनी आणि नंतर गॅस अगदी मंद आचेवर करून छान याला कडक होईपर्यंत भाजायचं आहे. बघा जशी जशी आपण शेकतो ना, तशी तशी ही कडक व्हायला लागते आणि यातला मऊपणा अगदी कमी होऊन जातो. यामध्ये जर तुम्ही थोडं तांदळाचं पीठ घालाल, तर ही टिक्की कुरकुरीत सुद्धा होते. आणि अगदी कमी प्रमाणात तेल आणि बटर घालून आपल्याला शेकायची आहे. मी इथे ऑलिव्ह ऑइलचा आणि अगदी थोड्या प्रमाणात बटरचाही वापर केलेला आहे. हॉटेलसारखी चव देण्यासारखी. तुम्ही बटर स्किप करू शकता. ज्या पद्धतीने मी इथे सर्व करते आहे, तशा पद्धतीने तुम्ही सर्व करू शकता. दिसायला अगदी हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखे दिसेल आणि खाणाऱ्याला कळणारसुद्धा नाही की हा वेट लॉस करणारा अतिशय चविष्ट असा पदार्थ आहे. ट्राय नक्की करून बघा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो नक्की करा.